नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 2 मे 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील कलाईकुंड येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 पश्चिम बंगाल। तर मित्रांनो, पश्चिम बंगाल या राज्यातील कलाईकुंड येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीत देशाच्या सोन्याच्या मागणीत किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 20%। तर मित्रांनो, जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीत देशाच्या सोन्याच्या मागणीत 20% एवढी वाढ झाली आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, 2023 या वर्षामध्ये संपूर्ण वर्षभरात देशाची सोन्याची मागणी किती टन इतकी आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 774.5 टन। तर मित्रांनो, 2023 या वर्षामध्ये संपूर्ण वर्षभरात देशाची सोन्याची मागणी ही 774.5 टन इतकी होते। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, 2023 मध्ये भारताची सेवा क्षेत्राची निर्यात किती अब्ज डॉलर एवढी नोंदवली गेली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 340। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, 2005 ते 2023 या काळात देशाची वस्तू निर्यात 1% वरून किती टक्केपर्यंत वाढले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 1.8। तर मित्रांनो, 2005 ते 2023 या काळात देशाची वस्तू निर्यात 1% वरून 1.8 पर्यंत एवढी वाढली आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, 6व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 मालदीव। तर मित्रांनो, 6व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन हे मालदीव या देशात करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जलद चार्जिंग क्षमतेसह पुढील पिढीच्या सोडियम बॅटरी विकसित केल्या आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 दक्षिण कोरिया। तर मित्रांनो, दक्षिण कोरिया या देशाच्या शास्त्रज्ञांनी जलद चार्जिंग क्षमतेसह पुढील पिढीच्या सोडियम बॅटरी विकसित केल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8, कोणत्या ज्वालामुखीतून दररोज $6,000 किमतीची सोन्याची धूळ उडते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 माउंट एरेबस। तर मित्रांनो, माउंट एरेबस ज्वालामुखीतून दररोज $6,000 किमतीची सोन्याची धूळ हे उडते। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, आगामी ICC महिला T20 विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 सना मीर। तर मित्रांनो, ICC महिला T20 विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी राजदूत म्हणून सना मीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, कोरोमंडल इंटरनॅशनलचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 अरुण अलगप्पन। तर मित्रांनो, कोरोमंडल इंटरनॅशनलचे कार्यकारी अधिकारी म्हणून अरुण अलगप्पन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11, ग्रेट निकोबारमधील कोणत्या आदिवासी गटाने पहिल्यांदा मतदानात भाग घेतला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 शॅम्पेन जमाती। तर मित्रांनो, ग्रेट निकोबारमधील शॅम्पेन जमाती या गटाने पहिल्यांदाच मतदानात भाग घेतला आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12,
भारताने कोणत्या देशासोबत आर्थिक बाजाराच्या विकासासाठी माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 कुवेत. तर मित्रांनो, भारताने कुवेत या देशासोबत आर्थिक बाजाराच्या विकासासाठी माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार हा केला आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे. डायनासोर चाकीसारस नेकुलचा शोध कोणत्या देशाच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी जाहीर केला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 अर्जेंटिना. तर मित्रांनो, डायनासोर चाकीसारस नेकुलचा शोध हा अर्जेंटिना या देशाच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी जाहीर केला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. द विनर्स माइंडसेट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 शेन वॉटसन. तर मित्रांनो, द विनर्स माइंडसेट हे पुस्तक शेन वॉटसन यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. भारतातील कोणत्या संस्थेने मिलियन मियावाकी प्रकल्पात सामील होण्यासाठी एका ना नफा संस्थेसोबत सहकार्य केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 इस्रायलचा दूतावास. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, चला पुढच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूयात.